नमस्कार, स्वागत आहे तुमचं मिनी फूड ब्लॉग मराठीमध्ये. आज आपण बघणार आहे चमचमीत अशी फ्लावर वाटाण्याची भाजी. चला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल घालून कांदा घातलेला आहे भाजत. तेल आपलं छान गरम झालेलं होतं. कांदा घालून आपल्याला परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. एकसारखा हलवायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरा घालायचा आहे. जिरा घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आपल्याला. हळद घालून 1.5 चमचा चटणी घालणार आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर घालूया फ्लावर घालून आपल्याला त्याच्यानंतर घालायचे आहेत मटर, ताजे मटर घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित, जेणेकरून ती व्यवस्थित परतली जाईल. आपल्याला पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही आहे, फक्त तेलावरती भाजी शिजवायची आहे. मीठ घालूया चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण परत हलवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर घालूयात थोडीशी साखर चिमटभर. तुम्हाला आवडत नसले तर तुम्ही स्किप करू शकता. आणि आपण परत हलवून घेऊया. झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण ठेवून व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे. पटकन होणारी भाजी आहे, झटकीपट. त्यामुळे तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. आणि फ्लावर आणि वाटाणा आपला शिजत आलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर झाकण ठेवूया आपण. झाकण ठेवून 2 मिनटं फक्त आपल्याला शिजू द्यायची आहे, कारण की आपली भाजी शिजलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.